चला तर मंडळी, आजवर YouTube वरती कोणी न सांगितलेली आणि तुम्ही कधीही न खाल्लेली रेसिपी आज आपण बघणार आहोत। एकदा जर तुम्ही हा पदार्थ खाल तर आठवड्यातनं एकदा तरी नक्कीच बनवाल। याची चव नेहमी तुमच्या जिभेवरती रेंगाळेल याची मी खात्री देते। आता तुम्ही म्हणाल मूग मध्ये गुळ टाकून ही कुठली रेसिपी बाई? तर थांबा, व्हिडिओ शेवट पर्यंत पहा। एक भन्नाट पदार्थ बनून तयार होईल आणि तुम्ही नक्कीच ट्राय कराल। सर्वात आधी आपल्याला 1 कप मूग घ्यायचा आहे। त्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून एका प्रेशर कुकर मध्ये 1 ग्लास एवढा पाणी घालायचंय, म्हणजे आपला मूग शिजेल एवढं। जर तुम्ही 2 कप मूग घ्याल तर 2 ग्लास पाणी घालायचंय। स्वच्छ धुवून घेतलेले मूग आता प्रेशर कुकर मध्ये टाकून घ्यायचे। मूग घेताना नेहमी मूग स्वच्छ करून घ्या किंवा निवडून घ्या, खडा वगैरे नको असायला। त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि कुकर आपण आता गॅसवरती ठेवून घेऊ। 2 शिट्ट्या होईल तोपर्यंत आपल्याला वाट बघायची। जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही, अगदी 2 किंवा 3 शिट्टींमध्ये मूग अगदी छान शिजून जातो। मूग शिजवताना आपल्याला जास्त गाढ करायची नाही, अगदी 50% आपलं मूग शिजेल एवढंच त्याला शिजवायचंय। 2 ते 3 शिट्टीनंतर गॅस बंद केलाय मी। आता झाकण खोलून बघू, मूग चेक करून बघायचा, छान शिजलेला आहे एवढाच आपल्याला मूग शिजवून घ्यायचा आहे। जर तुमचा मूग 2-3 शिट्टींमध्ये शिजला नसेल तर पुन्हा झाकण लावून 1 किंवा 2 शिट्टी काढून घ्यायची। आता पुढची प्रोसेस, शिजवलेले मूग आपण एका बाउल मध्ये काढायचे। मेन टिप म्हणजे मूग शिजवताना जर पाणी जास्त झालं असेल किंवा मूग शिजल्यानंतर पाणी राहिलं असेल तर त्या मुगामधलं आधी पाणी निथळायचंय, त्यानंतर त्याला बाउल मध्ये टाकायचे। पुढची मेन प्रोसेस म्हणजे 1 कप मुगासाठी इथं 1 कपच मी गुळ घातलेला आहे। तुम्ही जर मुगाची क्वांटिटी वाढवाल तर त्याचसोबत गुळाची देखील क्वांटिटी वाढवायची। मूग आपला गरम असेल किंवा थोडा कोमट असेल त्यातच आपल्याला गुळ मिक्स करायचा आहे। गरम लागत असेल तर चमचीने मिक्स करा, पण गुळ जर आपण मूग गरम असताना किंवा कोमट असताना केलं तर गुळ छान वितळून जातो, अजिबात खडे राहणार नाही। गुळ आणि मूग छान मिक्स करून झालं की लगेच आपण त्यात टाकायचंय 1 ते 1.5 चमचा एवढा इलायची पावडर। इलायची पावडर घातल्यामुळे चव अजूनच वाढते आणि अप्रतिम होतो हा पदार्थ। पुन्हा मी मिक्स करून घेतले इलायची पावडर घालून आणि मिश्रण थोडं कोमट झालं म्हणजे माझ्या हाताला सोसवेल एवढं असेल तर लगेच मी त्याला हाताने मॅश करते। हाताने मॅश केल्यामुळे आपले मूग छान चुरले जातील आणि त्याला छान एक बाइंडिंग भेटेल। जो काही गोळ टाकल्यामुळे थोडे पातळ झालंय मिश्रण ते छान अजून घट्ट होईल। मुगाची आपल्याला जी थिकनेस हवी आहे किंवा जे मिश्रणाचे आपल्याला जे टेक्स्चर हवंय ते आपल्याला मिळून जाईल। छान पद्धतीने हाताने चुरून मिक्स करायचंय। त्यानंतर आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवू आणि दुसरी प्रोसेसला सुरुवात करू। सर्वात आधी एका बाउल मध्ये इथे मी अर्धा ग्लास एवढा पाणी टाकलंय, त्यात टाकलंय अर्धी चमची एवढी हळद, 1 चमचा एवढे जिरे, अर्धा चमचा एवढा मीठ आणि त्याचसोबत 2 चमचे एवढी साखर। छान मिक्स करायचंय, मीठ आणि साखर वितळेल असं। मीठ आपण यासाठी घालतो, कुठलाही गुळाचा पदार्थ केला तर मीठ घातल्यामुळे चव छान येते। त्यानंतर इथे मी टाकले 2 ते 3 चमचे एवढा मैदा आणि छान हाताने मिक्स करून घेते। ह्या मिश्रणात आपल्याला मैदा खूप महत्वाचा आहे। बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ अजिबातच घ्यायचं नाहीये। मैदा टाकून छान मिक्स करायचंय आणि ह्या पद्धतीची आपल्याला थिकनेस असायला हवी या बॅटरची, अजिबात पातळ किंवा घट्ट देखील नको। आता पुढची प्रोसेस, आपण जे तयार केलेलं मुगाचं मिश्रण होतं त्याचे छोटे छोटे छान आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे वडे तयार करून घ्यायचे। जसं आपण वडापावसाठी वडे तयार करतो तसेच आपल्याला इथं छोटे छोटे लहान मोठे तुम्हाला ज्या हवेत त्या आकारात तुम्ही इथं वडे तयार करून घ्यायचे। इथं मी तुम्हाला 2-3 वडे छान बनवून दाखवते। ह्या रेसिपीसाठी मी जे सांगितलेले जे छोटे छोटे टिप्स आहेत आणि जे मेजरमेंट आहेत ते जर तुम्ही एक्झॅक्ट फॉलो केलं ना तर तुमच्या देखील मिश्रणाची बाइंडिंग सेम अशीच होईल। याच पद्धतीने मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत। आता रेसिपीची सर्वात मेन आणि लास्ट प्रोसेस ते म्हणजे गॅसवरती कढई ठेवून त्यात तेल टाकायचंय। तेल गरम होतंय तोपर्यंत आपली पुढची प्रोसेस म्हणजे जे आपण मैद्याचं बॅटर तयार केलं होतं त्यात आपले वडे एक एक करून डीप करायचे। छान वरून एक कोटिंग आली की आपण त्या गरम तेलात सोडायचे। मी अशाच पद्धतीने सर्व वडे छान मैद्यात डीप करून घेते आणि कोटिंग करून तेलात टाकून घेते। एका टायमाला मी इथं 3 वडे टाकलेले आहेत। कढई छोटी असल्यामुळे, तुमच्याकडे कढई मोठी असेल तर तुम्ही एका टायमाला 4 किंवा 5 त्याहून जास्त देखील टाकू शकता। छान आपले वडे एका बाजूने खरपूस झाले की पुन्हा पलटून दुसऱ्या बाजूने आपल्याला तळून घ्यायचे। याच पद्धतीने वडे पलटून दोघी साइडने छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे। वडे तळताना मात्र लो फ्लेम वरती तळायचे नाहीत, अगदी हाय फ्लेम वरती तळायचे। वरची कोटिंग मैद्याची असल्यामुळे लो फ्लेम वरती जर तळले तर जास्त तेल पितील आणि क्रिस्पी होणार नाहीत। हाय फ्लेम वरती जर तळले तर तेलही पिणार नाहीत आणि छान खरपूस आणि क्रिस्पी देखील वरून होतील।
आता वडे छान तळून झालेले आहेत. मी आता एका बाउल मध्ये काढून घेते. ह्याच पद्धतीने सर्व वडे इथं तळून तयार झालेले आहेत. तुम्ही हा पदार्थ याआधी कधी खाल्ला होता का किंवा बघितला होता का, मला नक्कीच कमेंट मध्ये कळवा. एवढा छान, एवढा चविष्ट होतं ना, मी तुम्हाला कायच सांगू. तुम्ही एकदा खाऊनच बघा, मग तुम्हाला कळेल. वरून क्रिस्पी आणि खुसखुशीत, आतून तेवढेच सॉफ्ट आणि जोशी, अगदी चविष्ट होतात. मी देखील हे पदार्थ केरलामध्ये आल्यावरती फर्स्ट टाइम खाल्ला होता. मला प्रचंड आवडले आणि म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली. केरळमध्ये याला शुग्गियन असं म्हणतात. तुम्ही याला काय म्हणाल महाराष्ट्रामध्ये मला नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.